म्हणजे निवडणुकापेक्षा जे आहे ना की महाराष्ट्रामध्ये जे फार मोठे मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून जे आहेत घेतले जात आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन जे विशेषतः जे काही खास असे जे आहेत की ज्याला मोठे प्रोजेक्ट्स आपण म्हणतो विशाल प्रोजेक्ट विशेष प्रोजेक्ट्स अशा प्रोजेक्टचं काही कुठे उद्घाटन नसतं, कुठे रस्त्यांचं आहे, कुठे टनेल्स वगैरे केलेले आहेत. अशा काही चांगल्या कामांच्या याच्यासाठी पंतप्रधान येतात म्हणजे आपणच त्यांना बोलवतो की बाबा या आणि तुमच्या हस्ते उद्घाटन. प्रत्येकाला वाटतं की राज्याचे मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री यावेत आणि आमच्या ह्या चांगल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करावं म्हणजे प्रत्येकजण वाटतं आणि मग ते वेळ काढून ते येतात. आपल्या मतदारसंघामध्ये शिवसृष्टीचं उद्घाटन होणार आहे. नाशिकमध्ये ज्योतिबा फुलेंचे पुतळे येणार आहेत. तसं कसं नियोजन असणार आहे कोण बघा आता शिवसृष्टीचं जे आहे ते काम बरंचसं जे आटोक्यात आलेलं आहे आणि महाराजांचा पुतळा वगैरे जे आहेत परवाच्या दिवशी तो नाशिकमधून रवाना होईल तिकडे आणि मग 2-3 दिवसामध्ये तो साधारणपणे 26 तारखेला त्याचं प्रतिष्ठापना करण्याचा विचार आहे. त्याच्यानंतरही ते काम चालू राहील कारण तो पुतळा नेण्याचा बसवताना 4 एकरमध्ये आहे तिकडे सगळीकडे खाली फाउंटन्स तयार करायचे आहेत. आता ते जर मग तो ट्रक आणि ते क्रेन्स वगैरे जे ते आतमध्ये जाणारच नाहीत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये अगोदर पुतळा बसवून प्रतिष्ठापना करून मग उरलेलं ते काम जे काय राहील ते काम घेऊन पुढे चालू ठेवतो. महत्वाची जी मोठी कामं जी आहेत बुरुज दरवाजे आणि ते सगळं ते फार मोठं काम तुम्ही बघितलं असेल ते पूर्ण झालेलं आहे. तर त्याचं हे होईल लॉन्चिंग जे आहे उद्घाटन 26 तारखेला आणि हे जे आहे हे 22 तारखेचं होतं परंतु तिघांची ज्या तारखा जुळेनात त्याच्यामुळे 28 तारीख आता त्यांनी सांगितलं की आम्ही 28ला तिघेजण येतो आहोत. ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबई नाक्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ते काम पण पूर्ण झालं आहे. साहेब एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी अजूनही सुरू आहे वाद तर दुसरीकडे आता धनगर विरुद्ध आदिवासी असा एक प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे. आरक्षण निवडणुका जवळ आल्या की आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीने पुन्हा एकदा हाती घेतला काय आता जेव्हा मी कुणाच्या बाजूने कोणाच्या विरुद्ध बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की बाबा सगळ्यांना जे आहेत त्या सुखसोयी ज्या आहेत मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत. आता मराठा समाजाला पण वेगळं आरक्षण दिलेलंच आहे. नंतर आता किती 55 लाख काय कुणबी सर्टिफिकेट वगैरे कुणबी नोंदी सापडल्या. आता त्याच्यानंतर काहीतरी कुठलं तरी हैदराबाद गॅझेट अमकं गॅझेट आता ते चालूच राहिलं. ते मारुतीच्या शेपटासारखं जे आहे त्या पुराणामध्ये ऐकलेलं होतं कथेमध्ये तसं एक झालं का एक झालं का एक नाही तर बसले उपोषणाला. आता ते बसले म्हणून ओबीसीची मंडळी पण सगळी बसली. मग त्याच्यामध्ये वंजारी समाजाचे आहेत लाट समाजाचे आहेत माळी समाजाचे आहेत अशा वेगवेगळे भटक्या असे सगळे बसलेत. ते पण बसलेत कारण ते म्हणतात आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमची लोकसंख्या 52-54% आहे आणि आम्हाला एवढं आरक्षण आहे. ते आरक्षण आमचं त्याच्यावर त्याला धक्का लागता कामा नये आणि तो वेगवेगळ्या काहीतरी मागण्या जर करत राहील त्यांना वेगळं आरक्षण दिल्यानंतर तर ते काही योग्य नाही. आता हे चाललेलं आहे. काय करणार त्याला लोकशाही आहे कुणाला थांबवू शकत नाही. पण चर्चेनं जे आहे ते प्रश्न काय असेल बघू. 2 दिवसापूर्वी बच्चू कडू असं म्हणाले की आरक्षणाचा मुद्दा जर सोडवायचा असेल तर ओबीसीमध्ये 10% आरक्षण केंद्राकडून वाढवून घ्यावं त्यासाठी छगन भुजबळांनी देखील प्रयत्न करावेत जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागेल. माझं सुद्धा म्हणणं तेच आहे वाढवा किंबहुना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ते वाढवलेलं आहे. 10% इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास एबीसी हा त्याचाच परिपाक आहे आणि त्याच्या अगोदर मराठा समाज गुजरातमध्ये पाटीदार समाज पुढे गुजर तिकडे जाट
आंध्रामध्ये कापू, हे सगळ्यांची आंदोलनं सुरू होती. आणि मग 10% फॉर्म्युला आणला वेगळ्या पद्धतीनं इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लाससाठी, बरोबर. आणि त्याच्यानंतर गुजरातचे आंदोलन बंद झाले, जाट समाजाचे बंद, गुर्जर बंद, कापू बंद, सगळे. कारण त्याच्यामध्ये जे आहे त्यांना आरक्षण भरपूर मिळालं. महाराष्ट्रात सुद्धा 10% आरक्षण जे होतं त्याच्यामध्ये 8.5% फक्त एका मराठा समाजाचे लोक होते. खरं म्हणजे ते अतिशय चांगलं होतं. बाकी कोण जाणार आहे नोकऱ्या करायला? कोण का मारवाडी जाणार आहेत? मारवाडी बंधू जाणार ना का? काय बाकीचं काय? तर ब्राह्मण बंधू जे आहे ते थोडेफार जाणार. मग राहिलं कोण येतं? मराठा समाजात 10% मध्ये 8.5% ते सोडलं नाही. आम्हाला सगळं वेगळं आणखीन 10% दिलं. परत कुणबी, आता कुणबी म्हणून जे आहेत त्याच्यामध्ये 17% आरक्षण शिल्लक आहे. वेगवेगळ्या भटक्या मुक्तांना वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे 450 जाते. त्याच्यामध्ये त्यांना बसायचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठी कॉम्पिटिशन आहे. एका तुमच्या ते काय म्हणतात वृत्तवाहिनीने जे आहे तुमच्यापैकी त्या दिवशी चांगलं सांगितलं होतं. हे जे कट ऑफ पॉईंट्स वेगळ्या परीक्षेचे सांगितले होते त्याच्यामध्ये ओबीसीचा कट ऑफ पॉईंट काय तो वरती होता, त्या मनाने ईबीसीचा खालती होता. आणि असे सगळे ते कट ऑफ पॉईंट होते थोडे. आता ईबीसी तुम्ही सोडूनच दिलं, कारण तुम्ही मराठा आरक्षण स्वतंत्र घेतलं काय. आता आणि परत तुम्ही तेही सोडून तुम्हाला ओबीसीमध्ये यायचं आहे. आणि ओबीसीमध्ये ही कॉम्पिटिशन आहे. भटका विमुक्त समाजाचे लोक मुलं सुद्धा जे आहेत ते सुद्धा 2-4 मार्कांनी फक्त इकडे तिकडे कमी आहेत मेरिटमध्ये. म्हणजे स्वतंत्र एक होतं त्यांच्यासाठी कॉलम. ठीक आहे, आता त्याच्या मी जास्त काय बोलणार, कारण ते उपोषण करते आमच्यापेक्षा जास्त जाणतात, हुशार आहेत. साहेब, जागा वाटपाची चर्चा एका बाजूला मुंबईमध्ये सुरू आहे आणि स्थानिक पातळीवर दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना म्हणते आमचा जिल्ह्यातील 7 जागांवर दावा आहे, तर भाजप 15 जागांवर दावा करते. जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण मागणी करणार. जादा सीट्स पाहिजे म्हणून मागणी करणार. एका पक्षाला ती सीट दिल्यानंतर त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते त्या सीटसाठी मागणी करणार. तर हे चालू राहणार आहे जोपर्यंत फॉर्म भरण्याचा दिवस शेवटचा येत नाही तोपर्यंत तुम्हाला भरपूर काम मिळणार आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे नाशिकमध्ये? कारण अनेक ठिकाणी आमची काय भूमिका आहे? आमची भूमिका घरी बसण्याची नाही आहे, एवढं तर नक्कीच आहे ना. कुठलाच पक्ष, राजकीय पक्ष जो निर्माण होतो हा निवडणूक लढवण्यासाठीच निर्माण होतो, पण त्याला पुढे जायचं नाही. तर मग तो सामाजिक संघटना झाली ती, बरोबर की नाही. तर आम्ही सुद्धा लढणार. आता एवढंच आहे. आता इथे जागा त्यांच्या सगळ्या बीजेपीच्या आहेत काय, पण बाहेर जे आहेत तालुक्यामध्ये 15 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये 6 सीट्सवर जे आहेत राष्ट्रवादीचे आमचे लोक आहेत, बरोबर काय. आणि एक इगतपुरीचा सुद्धा उमेदवार हा आम्ही त्यांना दिला, निवडून आणलेला आहे. 6 ते 7 ठिकाणी जे आहे निश्चितपणे आहे काय. परत आणखी मालेगावची एक नवीन सीट जी आहे ती घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, शहरामध्ये आम्हाला नाही मिळालं तर आम्हाला तिकडे मिळणार आहे. म्हणजे आमच्यावर काय अन्याय काय होणारच नाहीये. नांदगावमध्ये समीर भुजबळ इच्छुक आहेत, सुहास खांदे विरोधात समीर भुजबळ याची देखील लढत होऊ शकते. आपा या सगळ्या तुमच्या सगळ्या बातम्या आहेत, बरोबर आहे. मला सांगा, आम्ही 10 वर्ष तिकडे काम केलं. पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तुम्ही पाहिलं असेल ते प्रचंड मोठं प्रशासकीय संकुल जे बांधलेलं आहे वरती, आणि वेगवेगळ्या त्या इमारती आहेत, ब्रिजेस बांधलेले आहेत. नस्तनपूरचं प्रचंड मोठं मंदिर निर्माण झालेलं आहे, रस्ते केले, बंधारे, लोकांबरोबर संपर्क आहेत, बरोबर आहे. 10-12 हजार मताने त्यावेळेला पंकज पडले. पण गणपतीला लोक बोलवणारच ना हो आमचे कार्यकर्ते, किंवा मुस्लिम समाजाचे काही कार्यक्रम असेल तर आमचे ते संबंध तर तुटले नाहीत ना. मग आम्ही जायचं की नाही?
ह्या कार्यक्रमाला मग ते गणपती असेल, गणेश विसर्जन असेल, काय मुस्लिम समाजाचा ईदचा जुलूस असेल, त्यांनी बोलवलं तर जाणार. मग त्यातून काही तुम्ही असा इन्फ्लुएन्स काढण्याची आवश्यकता नाही. साहेब, ईश्वर बाळगुदे ते कधी कधी आपल्या जवळचे होते, त्यांनी आता शरद पवार गटात हां, ते गेले, ते आमच्यावर आले होते पण त्यानंतर गेले तिकडे. काल मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची एक बैठक झाली. त्या बैठकीत 70-80च्या वरती जागा महायुतीमध्ये. काल मुंबईमध्ये राष्ट्रवादीची एक बैठक झाली काल परवा दिवशी. त्याही बैठकीमध्ये 70-80 जागा राज्यामध्ये आम्हाला मिळायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती आणि अशा बातम्या पण आहेत. काय तर मागणी तर आहेच ना. आता असं आहे की आता अजितदादांनी काय सांगितलं की जवळ 60 आमदार तर आता आमच्या बरोबर आहेत. एक तर आम्ही ते निवडले तिथे निवडले गेलेले आहेत किंवा दुसऱ्या पक्षाच्या आमच्यामध्ये आलेले आहेत, ते आमच्याबरोबर राहणार आहे. आता जे 60 आमच्या जर रिटेन करायचे असतील तर स्वाभाविक 10-20 जास्त आम्हाला घ्यावे लागतील. त्यातला 1-2 दुर्दैवाने इकडे तिकडे जातील, 1-2 नवीन निवडून येतील. त्यामुळे आमचा जो 80चा आम्ही जो म्हटलं किंवा 80पर्यंत तरी जागा मिळाल्या पाहिजे तसा आमचा आग्रह आहे. दुसरं काय. साहेब, गेल्या काही दिवसामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यावर आता नाटक येत आहे. म्हणजे मला काही बोलायचं आहे असं मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासावर नाटक येत आहे. विरोधकांकडून 50 खोके एकदम ओके असं दुसरं नाटक रंगमंचावर आणलं जाणार. ठीक आहे ना. आता जोपर्यंत निवडणुकीचे निकाल लागत नाही तोपर्यंत अनेक नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. साहेब, नितेश राणे आणि अजितदादा यांच्यामध्ये तलगीतुरा सुरू आहे. अजितदादांनी नितेश राणेंनी वक्तव्य जास्त वादग्रस्त करू नये यासाठी केंद्राकडे त्यांची तक्रार केली. नितेश राणे म्हणतात की कोणी कितीही तक्रार करू द्या, मला फरक पडत नाही. नाही, मला सगळ्यांनाच सांगायचं आहे. तक्रार बिक्रार केली की मला माहिती नाही, पण मला एवढंच सांगायचं सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, की आपल्या महायुतीची मतं वाढली पाहिजेत यासाठी बोलूया आपण. आणि महायुतीची मतं जर वाढत आली नाही तर निदान आपल्या बोलण्याने कुठेतरी आपल्या मतावर परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. शेवटी सगळ्यांना महायुती परत राज्यावर आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. ती नितेश राणेची, नारायणराव राणेंची पण आहे, अजितदादांची, माझी आहे, एकनाथरावांची आहे, बीजेपीची आहे, सगळ्यांची. त्यामुळे आपण बोलताना विचार करून बोललं पाहिजे की काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी असेल काय किंवा एका समाज पक्षाबरोबर असेल त्या आमदाराबरोबर, पण अनेक आमदार जे आहेत त्यांना वेगवेगळ्या समाजाचे लोक मतदान करत असतात कारण ते काम करतात त्याच्यामध्ये. शेवटी जर सरकार यावं अशी आपली इच्छा असेल तर आपले सगळेच आमदार जे आहेत चांगल्या मताने निवडून आले पाहिजेत. त्यांच्या मतावर कुठे परिणाम होणार नाही एवढी आपण फक्त काळजी घ्यायची. बाकी कोणाचा काही बद्दल विरोध करण्याचं काही कारण नाही. बाळासाहेब थोरात असं म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हाच मोठा पक्ष असणार आहे आणि काँग्रेस हाच मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करा अशी मागणी करत होते. मग तुम्ही काय करू? मला विचारलं तर मी सांगेन त्यांना काय करायला पाहिजे. हे चालणार आहे. आघाडीचं राजकारण म्हटल्यानंतर, युतीचं राजकारण म्हटलं तू माय चालणार आहे. शेवटी निवडणुका लागल्यानंतर पहिल्यांदा मेजॉरिटीमध्ये तर या आणि मग मुख्यमंत्री कोण आहे ते ठरवा म्हणा. पण आपण तुमचं मेजॉरिटीने तोपर्यंत मुख्यमंत्र्यांसाठी आपण जेव्हा बोलत राहिलो तर काय तक्रार होणार आपसामध्ये. पेसा भरतीच्या मागणीसाठी मागच्या महिन्यातच महिनाभर आंदोलन करण्यात आलं होतं. 15 सप्टेंबरपर्यंत आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र अजूनही ते पूर्ण झाले नसल्यामुळे आदिवासी पुढे ते आक्रमक आहे आणि त्यातच धनगरांचा देखील तो मुद्दा आलेला आहे. तर पुन्हा एकदा ते रस्त्यावर उतरण्याची त्यांनी इशारा. थोडं आहे असं आहे की सगळ्याच प्रश्नामध्ये जे आहेत स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ लक्ष घालत आहे आणि शांततेने हे प्रश्न कधी सोडवता येतील, कुणाला एकमेकांना दुखवता याचे प्रयत्न आपण करतो आहोत. साहेब, वन नेशन वन इलेक्शनच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, काय वाटतं? हा, आता तो एक प्रस्ताव जो आहे हा आता देशासमोर मांडण्यात आलेला आहे. समजा आता त्याच्यामध्ये जे आहे देशातील मतमतांतर जे आहेत ते घेतले जाते, प्रत्येक राज्याचं मतमतांतर घेतलं जाईल आणि मग विचारार्थी त्याच्यामध्ये काय काय अडचणी होऊ शकतात हे सुद्धा आता वर्तमानपत्रातून यायला लागलं. ही अडचण त्याच्यामध्ये आहे, ती अडचण आहे.
तर हे सगळ्या अडचणींना कशी मात करणार तुम्ही? याचा सगळा उहापोह होईल, विचार होईल आणि नंतर मग याच्यावर काय तो निर्णय होईल. मग तो सकारात्मक आहे, कसा आहे, काय ते आपल्याला पुढे भविष्यात कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.